16वा संस्कृत श्लोक भगवद्गीतेचा। ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि द्रष्टोंतं स्तमन्नयोस्तत्वदर्शवी। अविद्यमान पदार्थाचा भाव नसतो, विद्यमान पदार्थाचा अभाव नसतो। या दोहोचाही अंत शेवट तत्वदर्शी यांनी पाहिलेला आहे। नाही अस्तित्व मिथ्यास नसे नाशही सत्यास दोन्ही याहून समक्ष तत्वदर्शी देती साक्ष। बाप्पासाहेबांचा श्लोक अर्थाचा त्या संस्कृत श्लोकावरती ते भाष्य आहे। आता माऊलींच्या उभ्या। आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक जे विचार परलोक ओळखती। आता अर्जुना मी तुला आणखी काही एक सांगणार आहे ते ऐक। जे लोक परब्रह्माचा विचार करीतात ते हे तत्व ओळखतात। या पुढील वर्णन आत्मानुभवी समजू शकतात, पण विचारवंत लोक त्या खुणा अनुभव घेण्यासाठी लक्षात ठेवतात असा भाव आहे। आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक। एक विचार भगवान म्हणतात, अर्जुना मी तुला सांगतोय ऐक। ज्ञानेश्वरी आपल्याला सांगतात ऐका। जे विचार परलोक ओळखती। काही लोक श्रवण भक्तीतून विचाराने पूर्णपणे जाणून घेतात की कसं कर्म करावं। जसं मी तुम्हाला कर्माचे प्रकार सांगितले, कर्माचे प्रकार नाही सांगितले, भोग भोगण्याचे काही प्रकार तुम्हाला मी सांगितले, कसं भोगावं मागच्या ह्याच्यात। म्हणून एक सांगणार आहे, परब्रह्माचा विचार करतात, परब्रह्म स्थिती कशी यावी याचा जे विचार करतात, विचाराने का असेना जे जाणून घेतात किंवा खुणा ओळखतात, परब्रह्म स्वरूप व्यक्ती कसा असतो ह्या खुणा ओळखतात। या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती। या आपल्या देहाच्या व चराचराच्या देहाच्या खोळीत परमाणू परमाणू व्यापलेले चैतन्य गुप्त आहे, सुप्त आहे। ते पंचतत्वाचा अनुभव घेतलेले संत स्वीकारतात, उपासितात। तत्वदर्शनात आत्मदर्शनम असा क्रम आहे। पंचभूत जयानंतर अतींद्रिय अनुभव येतात। या उपाधी माझी गुप्त, उपाधी म्हणजे देह, देहाला उपाधी म्हटलेलं आहे। आत्म्यावरची खोळ, जीवात्म्यावरची खोळ म्हणजे हा देह आहे। या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत। आपल्या ह्या देहामध्ये मूळ चैतन्य प्रमुख आहे। चेतना आपण आपल्या देहाला सजवतो, बाहेरून नटवतो, थटवतो, ब्युटी पार्लर पासून ड्रेस डिझायनिंग पर्यंत आपण सगळं काही करतो, पण बाह्य शरीराला। पण आतमध्ये जे चेतन तत्व आहे त्याची आपण हेळसाळ करतो। अहो, नवऱ्यावर खूप प्रेम आहे आणि तो मेला, काही जण गेले, रडायला लागली जोर जोरात, नेऊ नका हो, नेऊ नका हो, तिरडी बांधली, न्यायला लागले, नेऊ नका हो, नेऊ नका हो। काही होते जरा खट्याळ, ठीक आहे ठेवून द्या म्हणले। बाई फार म्हणते 2-3 दिवसानंतर जाळू। लगेच ती म्हणते नाही हो, घेऊन जा, घेऊन जा। चैतन्य गेलं, शरीराला कोणी विचारित नाही। मी गमतीनं
एकदा असंही म्हणालो होतो, किती नवऱ्यावर ते प्रेम असलं आणि कवटी किंवा एखादा हाताचा हाडूक हाड ते जर आणलं, बाईला म्हणले नवऱ्याची आठवण म्हणून उशाला ठेवा, ठेवील का हो? नाही तर तिच्या पलंगाच्या वरच ते समजा लटकवलं, ते सगळे हाडकाची ही पिशवी 12 दिवसानंतर नेऊ, तोपर्यंत राहू दे, झोप येईल का तिला? प्रेम नवऱ्यावर आहे, हाडकावर नाही, कवटीवर नाही, चेतनेवर ते प्रेम होतं. चेतनेचं चेतनेवर प्रेम. आणि ज्या बाया स्वतःची चेतना अंतर्चेतना क्षीण करून घेतात, अकाली प्रौढत्व येतं, जवानीमध्ये वृद्धत्व दिसू लागतं, नवऱ्याचं लक्ष विचलित होतं, बोंब मारण्याचं काय कारण आहे? सांभाळलं नाही चेतना. किंवा जो नवरा चेतना क्षीण होतो त्यालाही कोणी विचारत नाही, बायकोही विचारत नाही. टपराड दिसायला लागतात, फार सुंदर शब्द आहे, कुठून आला कोणाला माहित. त्याला प्रतिशब्दच सापडत नाही. काही काही शब्द इतके चपखल असतात ना, त्याला प्रतिशब्द नाही. या उपाधी माझी गुप्त, चैतन्यासे सर्वगत. ह्या देहामध्ये सेल मध्ये चेतना भरलेली, भगवंताचा अंश चेतन शक्ती भरलेली आहे. चेतना जेवढी प्रबल असेल, विकसित अवस्थेत असेल, त्यावेळेस त्या माणसाला सगळेजण विचारतात, रसरशीत यौवन असतं. तोपर्यंत सगळे विचारतात. पण आजकाल वाईट झालंय, इतक्या अवस्था आहेत लहानपणच्या, कुमार, बालवय, कुमारवय, त्यानंतर यौवन, प्रौढावस्था, वृद्धावस्था. बालवय ठीक आहे, कुमार वयानंतर ते कुमार इतका विषयांचा आहारी जातो, त्याचं यौवन केव्हाच म्हणजे यौवनात येण्यापूर्वी त्या कुमाराचा देह नाजूक असतो. नाजूक देह आणि अपरिपक्व मन, अशा अवस्थेमध्ये आज कुकर्मामध्ये ही माणसं, हे कुमारवय रत होत चाललेलं आहे, यौवन संपत चाललेलं आहे. यौवनामधली चेतन शक्ती अति प्रचंड असते. ती वाचवून, संयमित ठेवून, विशिष्ट विनियोग करून तपश्चर्येच्या माध्यमातनं म्हातारपणी यौवन प्रगटावं, ते यौवन म्हातारपणापर्यंत टिकावं, किंवा म्हातारे अवस्थेपर्यंत राहावं, अशी स्थिती यावी, असा प्रयत्न करायला पाहिजे. असा होत नाही. यौवनच आता संपत चाललंय. कुमार वयामध्ये मिक्स आणि अकाली प्रौढत्व, वीक झालेली पोरं, अफाट सेक्स, अनकंट्रोल सेक्स, कामजीवन, तसेच विचार, तसेच आचार संपत चाललाय. यौवनच संपत चाललंय. आणि नंतर म्हातारपणात करू म्हणतात, काही होणार नाही. चैतन्याची प्रचंड ऊर्जा ज्यावेळेस उसळते, त्याच वेळी सगळी कामं करावी लागतात. यौवनामध्ये प्रचंड तपश्चर्या, त्याच्यामध्ये फार काही गोष्टी आहेत चेतनेच्या. चेतना ऊर्जित अवस्थेत आणणे, उफाण, जसं समुद्राला एक भरती येते तशी ती वाढवणे, भरती आणणे,
ज्याच्यातनं सत्कर्म, चांगली कर्म उत्पन्न करणे, भावसंवेदना विकसित करणे, भावभक्ती निर्माण करणे, अनेक गोष्टी आहेत ह्या करायच्या असतात. आणि नेमका तोच काळ आपण संपवतो विकारांच्या मध्ये आणि भोगविषय भोग भोगण्यामध्ये. इंद्रियांची ही ऊर्जा यौवनावस्थेमध्ये अपरिपक्व अवस्थेमध्ये नष्ट करण्यात येईल. आजचा युवक आणि युवती यांच्या मागे लागलेले आहेत. या उपाधी माझी गुप्त, हे गुप्त चैतन्य नष्ट करण्याचे प्रयत्न चाललेले आहेत. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. या आपल्या देहाच्या खोलीत परमाणूत व्यापलेले चैतन्य गुप्त आहे, सुप्त आहे. ते पंचतत्वांचा अनुभव घेतलेले संत स्वीकारतात. तत्वज्ञ हे चैतन्य पोरांना ओळखू येत नाही. सळसळत तारुण्य विषय भोगांकडे लावतात, कारण हे ओळखत नाहीत याची किंमत किती आहे. करोडो जन्म ज्याच्यासाठी ओवाळून घेतले, ज्याच्यासाठी कष्ट भोगले, ते चैतन्य काही वर्षात आम्ही समाप्त करतो. ज्यामुळं रोगी शरीर, रोगी काया, रोगी मन सगळं घेऊन आम्ही कसे बसे जगत असतो म्हातारपणामध्ये आणि यौवनामध्ये देखील. ही गोष्ट कोण ओळखतं? सध्याचा तरुण ओळखत नाहीये आणि साधकही बरेचसे ओळखत नाहीयेत. आपल्या आयुष्याच्या प्राणांचं मोल, चैतन्याचं मोल करोडो जन्म ओवाळून तुम्ही टाकलेले आहेत, लक्षात घ्या. करोडो जन्मापासून फिरतायत, अजूनही डोळे उघडत नाही, कारण चैतन्य त्याची किंमत कळलेली नाही. ती कळली तत्वज्ञाना. तत्वज्ञ म्हणजे ते संत ज्यांना त्याचा अनुभव आला. तत्वज्ञ, तत्व, पंचतत्व, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ह्या पंचतत्वांचा ज्याने अनुभव घेतला. तत्वज्ञाचा अर्थ लोकांनी असा लावलाय की जे पोथ्या पुस्तकं वाचून तयार झालेत अर्थासाठी, ते म्हणजे तत्वज्ञान. तत्व, पृथ्वी तत्वाचा जय ज्याने करून घेतला त्याला तत्वज्ञान म्हणतात. पृथ्वी तत्वाचं ज्ञान झालं, जलतत्वाचं ज्ञान झालं म्हणजे अनुभव आला, तेज तत्वाचं ज्ञान झालं, आकाश तत्वाचं ज्ञान झालं, वायू तत्वाचं ज्ञान झालं, म्हणजे तत्वज्ञान झालं. पोथ्या पुस्तकांच्या शब्दातले अर्थ कळाले म्हणजे तत्वज्ञान चूक आहे, ते शब्दज्ञान आहे. याला तत्वज्ञान म्हणतात. ते तत्वज्ञ संत ज्यांना प्रत्यक्ष अनुभव आला, पृथ्वीतत्व ज्यांनी जिंकलं, जलतत्व ज्यांनी जिंकलं, वायुतत्व ज्यांनी जिंकलं, आकाशतत्व ज्यांनी जिंकलं, जलतत्व ज्यांनी जिंकलं, परमाणू आणि ती चैतन्य शक्ती दोन्हीवर ते कंट्रोल आला. मग भगवान ज्ञानेश त्याच्यात येतात, नामदेव येतात, एकनाथ येतात, ही सगळी संत आहेत. महावीर येतात, बुद्ध येतात, शंकराचार्य येतात, विवेकानंद येतात. काही लोक फार जगलेत आणि काही लोक फार कमी जगलेत. ही संत मंडळी, कमी जगणाऱ्यांमध्ये निघून गेलेल्या मंडळीमध्ये 21 वर्षात ज्ञानेश्वर, 32व्या वर्षात भगवान शंकराचार्य, 40व्या वर्षात विवेकानंद, एवढा विश्व गाजवणारा हा महामानव वयाच्या 40व्या वर्षी निघून गेला.
42व्या वर्षी तुकाराम. फार नाही जगली माणसं, पण काही काही संत फार जगली.